भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजप पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासून आंदोलन केले। महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून पाळला जात नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला। राज्यात नेते एकी दाखवत असताना हडपसरच्या महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे। आंदोलकांनी पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचं सांगितलं। हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना, रेल्वे उड्डाणपूल आणि मांजरीचा नदी उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यातून निधी मिळालेला असताना विद्यमान आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलून श्रेय लाटत आहेत असा आरोप शिवराज घुले यांनी यावेळी केला। मी तुम्हाला आता पूर्णपणे त्याचे कागद शोधायला तयार आहे की सदरचा जो ब्रिज आहे नदीवरचा, तो ब्रिज हा योगेश अण्णांच्या काळामध्ये झालेला आहे। त्यांनी त्याला मान्यता आणलेली आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी पैसे बी आणलेले आहेत। असं असताना सुद्धा आज ते आमदार असताना त्यांचं नाव सदरच्या बोर्डवरती डावलं गेलेलं आहे। आम्ही इतक्या दिवस खूप शांततेने प्रयत्न करत होतो की आमची युती आहे, आम्हाला युती धर्म पाळायचा आहे। पण जर असं असताना युती असताना युती धर्म जर पाळला जात नसेल आणि असं चुकीचं वागलं असेल तर आम्हाला त्याचा निषेध करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। आज आम्ही असाही विचार केला असता की इथून मागे योगेश अण्णा आमदार नव्हते, तुम्ही नसता मग बोर्डवर फोटो नाव नसतं तर आम्ही म्हणलो असतो की ठीक आहे ते आता आमदार आहेत, पण आता ते जर आमदार आहेत आणि तरी पण त्यांचं जर नाव तिथनं गाळलं जातंय तर आता ह्या कुणाला प्रश्न विचारता। म्हणून आज आम्ही त्याचा निषेध केलेला आहे। आज मला असं सांगायचंय, इतके दिवस आम्ही खूप प्रयत्न केला, खूप संयम पाळलं की आम्हाला ह्या गोष्टीमध्ये पडायचं नाही। आज युती आहे, युतीचा धर्म 100% पाळायचा आहे, म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये आजपर्यंत आंदोलन केलेलं नाही। पण आज आंदोलन करायची वेळ का आली तर तुम्हाला 4-5 मुद्दे, एक मुद्दा नाही। हा पूल जो आहे तुम्ही पाहताय पाठीमागे तुम्हाला जो पूल दिसतोय नदीवरचा, तो पूल हा योगेश अण्णांच्या काळात सँक्शन झालाय। योगेश अण्णांनीच त्याचा फंड आणलेला आहे आणि तसे तुम्हाला मी पत्र द्यायला तयार आहे। त्याच्यानंतर जो रेल्वेचा उड्डाण पूल आहे तो योगेश अण्णांनीच त्याचा फंड आणलाय। तो योगेश अण्णांच्याच काळात त्याचं भूमिपूजन झाले। त्याच्यानंतर रेल्वे उड्डाण पूल ते नदीपर्यंत 4 लेन रस्ता त्याच्या सुद्धा मध्ये योगेश अण्णांनी फॉलोअप घेऊन माझ्या माहितीनुसार बापटसाहेब पालकमंत्री असताना त्याला फंड पडलेला आहे। तिथं डावले जाते। पूर्वी आमच्याकडे जीवन प्राधिकरणाची योजना होती, त्या योजनेला 11 कोटी 19 लाख रुपये अजितदादांनी दिले होते राष्ट्रवादी असताना। त्याच्यानंतर ती योजना बंद झाली आणि त्या योजनेला मुख्यमंत्री पेयजल योजनेतनं पैसे आणून त्या योजनेचं नाव बदली करून आज ती योजना कंप्लीट झाली। त्या योजनेचं पाणी आणलंय, पाणी फिरलंय की चेतन पाटलांनी यायचं, तिथं लोकांना बोलवायचं आणि आम्हाला डावलायचं। ही पद्धत काय? आम्ही आता विचारतोय की समजा रेल्वेचा पूल असेल, 4 लेन रस्ता असेल, हा नदीवरचा पूल असेल, पाण्याच्या योजनेसाठी कुठल्या मांजरी गावासाठी चेतन पाटलांनी किती फंड आणलाय? प्रत्येक मांजरीकरांचा हा प्रश्न आहे की तुम्ही सांगा की पाटील तुम्ही आमच्या मांजरीसाठी किती पैसे आणले? आम्हाला इतके दिवस युतीचा धर्म पाळता, काही लोक बसतात रस्ता रोको करतात। मला विचार लागला त्यांना, या रस्ता रोको कोणाच्या जोरात आहे? स्थानिक आमदाराच्या? राष्ट्रवादीने केलता? स्थानिक आमदाराच्या? स्थानिक खासदाराच्या? नाही म्हणले प्रशासनाच्या। मग प्रशासन म्हणलं अजितदादांचं ऐकत नाही का? अडचण काय? म्हणजे तुम्ही आज लोकांना चुकीच्या पद्धतीने दाखवताय, चुकीच्या पद्धतीने स्टंट करताय आणि लोकांना असं वाचवताय की तुम्ही काम करताय। आम्ही इतके दिवस काय विचार केला, युती धर्म आहे, युती धर्म आपण पाळला गेला पाहिजे। आज ज्येष्ठांनी जो निर्णय घेतलाय, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी जो निर्णय घेतलाय त्याचं आम्ही स्वागत केलंय आणि आम्ही आमचा संयम पाळलाय। पण मांजरेकरांचा संयम हा पाळलेला तुमच्या त्या चुकीच्या वागण्यामुळं, तुमच्या चुकीच्या आंदोलनामुळं, तुम्ही आम्हाला कुठल्याच कार्यक्रमात न बोलावल्यामुळं याचा उद्रेक झालेला आहे। मी परत एकदा तुम्हाला विनंती करत की पाटील जर असं वागण्यात आलं तर युतीचा धर्म आमच्याकडनं पाळला जाणार नाही। आणि आमचं असं म्हणणं आहे की आता परत एकदा ठणकावून सांगायचंय, योगेश अण्णा आमदार आहेत, तुम्हाला काय अजून बॅनर लावून दाखवायचं का? तुमच्या घरापाशी बॅनर लावायचा की योगेश अण्णा आमदार आहेत म्हणून? इथून पुढे योगेश अण्णांचं प्रत्येक पार्टीवरती नाव दिसलं पाहिजे। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या आंदोलनाप्रसंगी माजी सरपंच शिवराज घुले, नगरसेवक बाळासाहेब घुले, युवा मोर्चा अध्यक्ष सुमित घुले, सरचिटणीस समीर घुले, छायाताई गदादे, ओबीसी अध्यक्ष मयूर झगडे, संकेत गदादे, अमित टिळेकर, नवल कुंजीर, विद्याधर भोसले, मनोज कुमार शिवणकर, आकाश सरक, नरेंद्र बरवकर, नितीन खेडेकर, सोहेम मणेर, गणेश टेंभुर्णी,
सतीश वाघ, मंगेश लडकत, अमित गुंड, बाळासाहेब क्षीरसागर, किसान भोसले, राकेश भोसले, सुभाष पवार, प्रशांत घावटे, अक्षया वाडेकर, राजाराम जगताप, स्वप्नील धारवाडकर, नाना ताम्हाणे आदी उपस्थित होते. त्या पुलासाठी योगेश अण्णा टिळेकर विधानसभेचे आमदार असताना त्यांनी 22,93,00,000 रुपये ह्या पुलासाठी आणलेले होते. पण आपण जे मागे बोर्ड पाहत आहोत त्या बोर्डावर फक्त 14,60,00,000 रुपये खर्च झालेले आहेत. मग यात तर त्यांनी पुलाची उंची कमी केलेली आहे आणि जो पूल डबल होता तो सिंगलच पूल झालेला आहे. त्यांनी परत शासनाला तो पैसा परत पाठवलेला दिसतोय. कोणातरी दबावला बळी पडून त्या ठिकाणी पुलाची रुंदी आणि पुलाची उंची या ठिकाणी त्यांनी कमी केलेली आहे. तसंच जे मी म्हणतो की योगेश अण्णांनी पाणी योजना आहे, पुलाचं काम आहे की रेल्वे उड्डाण पूल आहे, नदीवरचा पूल आहे, ही जी महत्वाची मोठी मोठी कामं केलेली आहेत. तसं विद्यमान आमदारांनी एक सुद्धा सांगावं की मी एक मोठं काम आहे जे लोकांच्या लक्षात राहील की एक पाणी टाकी बांधली किंवा पूल बांधला, काय त्यांनी केले. हा रस्ता सुद्धा रेल्वे पुलापासून तर मांजरी पुलापर्यंत हा योगेश अण्णांच्या फंडातून झालेला आहे. आणि विद्यमान आमदाराला विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी तुमचे कार्यक्रम होत्या, तुमचे या ठिकाणचे स्थानिक तुमचे पदाधिकारी या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला डावलतात, तुम्ही सुद्धा आम्हाला डावलताय, तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का? जरी आज तुम्ही असंच वागणार असेल तर इथून पुढे आम्हाला बी युती धर्माला आम्हाला तिरंदाजी यायला लागेल. आम्ही युती धर्म पाळणार नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटते. मांजरी उड्डाण पुलासाठी सुमारे 23 कोटी रुपये मंजूर असताना केवळ 14,60,00,000 रुपये खर्च करून बाकीचा निधी परत पाठवला. विद्यमान आमदारांच्या हस्तक्षेपामुळे पुलाची रुंदी आणि उंची कमी झाल्याने भविष्यात वाहतूक कोंडीचा धोका निर्माण होईल असा आरोप नगरसेवक बाळासाहेब घुले यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस हडपसरमध्ये भाजपला वारंवार डावलत असून आम्ही महायुती धर्मास तिलांजली देणार असा इशारा आंदोलकांनी दिला. 2014 साली अण्णा निवडून आले आणि त्यांनी मांजरी गावाचा विकास करण्यासाठी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले आणि हा पूल करण्यासाठी तिकडचा नदीवरचा रेल्वेचा हा 4 लेन पूल हे सगळ्यासाठी त्यांनी निधी आणला, त्यासाठी प्रयत्न केले. देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मदत घेऊन त्यांनी सगळं विकास करण्यासाठी मांजरी गावाचा विकास करण्यासाठी सगळे प्रयत्न केले. 2019 मध्ये ते पायउतार झाले. त्याच्यामुळं हे थोडंसं संथ गतीने सुरू झालं. त्यानंतर आता परत सरकार आल्यानंतर आपलं महायुतीचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी परत प्रयत्न केले आणि सुरू झालं. परंतु श्रेय मात्र आता दुसरे घेत आहेत. तर हे कसं काय? कारण पायाभरणी सगळी तर योगेश अण्णा टिळेकर यांनीच केलेली आहे आणि मग त्यांना आता का डावलण्यात येतं? कारण आता सगळं पूर्णत्वास येत राहिलेलं आहे आणि आता ते डावलण्यात येत आहे. तर हे चुकीचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे आज निषेध करण्यासाठी इथे आलेलो आहोत. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव